राज्यकर्त्यांचेच उमेदवार बिनविरोध कशा पद्धतीने कसे निवडून येऊ शकतात असा सवाल ठाकरे बंधूंनी उपस्थित केलेला होता। या मुद्द्यावर आज काही बोललं जातं का आणि विशेष करून लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे राज ठाकरे यांनी सातत्याने म्हटलेलं आहे की मुंबईमधल्या प्रचार सभेमध्ये मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव हा कसा आहे हे मी सांगणार आहे। त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलतायत, संबोधन करत असताना नेमकं काय आपलं म्हणणं मांडतायत, काय भूमिका मांडतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ठाकरे बंधू एकत्र येत असताना मराठी माणसासाठी मुंबईकरांसाठी आपण एकत्र येत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी आपली भूमिका वेळोवेळी म्हणजे मुलाखतीच्या माध्यमातून सभांच्या माध्यमातून मांडलेली आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, थेट जाऊयात निवृत्ती यांच्याकडे। निवृत्ती, नक्कीच अगदी थोड्याच वेळात राज ठाकरेंच्या निवासस्थानावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवतीर्थाकडे येणार आहेत आणि आल्यानंतर सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांचं जे शिवाजी पार्कमध्ये स्मृतिस्थळ आहे त्या स्मृतिस्थळाला अभिवादन करतील आणि त्यानंतर मंचावरती ठराविक नेत्यांची भाषणं होणार आहेत। यामध्ये जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत, त्याचसोबतच संजय राऊत आणि त्यानंतर राज ठाकरे आणि शेवटचं भाषण उद्धव ठाकरे यांचं होणार आहे। परंतु शेवटच्या दोन भाषणांकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण की मुंबई महानगरपालिका गेल्या 25 ते 26 वर्षांपासून ठाकरेंसाठी महत्त्वाची होती, परंतु आता ती अस्तित्वाची लढाई जी आहे ते मुंबईमध्ये ते दोन्ही ठाकरे बंधू देत आहेत। कारण महायुतीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी उमेदवार देत असताना मुंबई महाराष्ट्रापासून आम्ही तोडू देणार नाही असे वारंवार मुलाखतींमध्ये आणि प्रचार सभांमध्ये वारंवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उल्लेख करत होते। त्याचसोबतच आज सत्ताधाऱ्यांचा महायुतीचा जाहीरनामा देखील जाहीर करण्यात आलेला आहे, त्याच्यावरती देखील दोन्ही ठाकरे बंधू कशा पद्धतीने बोलतील याकडे लक्ष आहे। कारण गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं सरकार कशा प्रकारे मुंबईवरती अन्याय करतंय, कशा प्रकारे सर्वसामान्य मुंबईकरांवरती अन्याय करतंय याचा वारंवार उल्लेख जो आहे तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या माध्यमातून केला जात होता। परंतु मुंबईमध्ये केवळ दोन्ही ठाकरे बंधूंची एकच सभा आणि ती ही शिवतीर्थावर होते, त्याच्यामुळे सर्वांचं या सभेकडे लक्ष आहे। कारण की 227 जागांपैकी 163 जागांवरती ठाकरेंची शिवसेना आणि 53 जागांवरती मनसे लढतंय, त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाची लढाई सुरू असताना ही मुंबईतली ठाकरे बंधूंची शेवटची सभा असणार आहे। त्याच्यामुळे आजच्या सभेमध्ये नक्की काय ठाकरे बंधू बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण की याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे हे या शिवतीर्थावरती सभा घेत असतात, तर पाडवा मेळाव्याला राज ठाकरे सभा घेत असतात, परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित सभा घेण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे या सभेकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे आणि सर्वांचं म्हणणं आहे की ही सभा मोठी सभा होईल, विराट सभा होईल आणि मुंबई महानगरपालिकेवरती भगवा आम्ही फडकवणारच अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते शिवसैनिकांकडून, मनसैनिकांकडून आणि नेत्यांकडून पाहायला मिळत आहेत। परंतु भाषणामध्ये राज ठाकरे नक्की कोणत्या कोणत्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारवरती, सत्ताधाऱ्यांवरती टीका करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। वृषाली, नक्कीच निवृत्ती, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ही दोनही दृश्य पाहतोय। थोड्याच वेळात शिवतीर्थावरती ठाकरे बंधूंची सभा जी आहे ती सुरू होणार आहे। मात्र सभेपूर्वी ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार आहेत, त्या ठिकाणी अभिवादन करणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर शिवशक्ती असा उल्लेख जो आहे तो केला जातोय, शिवशक्ती लिहिण्यात आलेला आहे आणि याच स्टेज वरून आता राजगर्जना आणि ठाकरे बंधूंची तोफ जी आहे ती धडाडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी देखील शिवाजी पार्क वरती झालेली आहे। आपण काही हे सर्व जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना नृत्य करताना देखील पाहिलेलं होतं। एकंदरीत ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राजकीय समीकरणं बदलतील अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती आणि त्यानंतर ठाकरे बंधूंनी देखील जनतेमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता। जो वचननामा ठाकरे बंधूंनी प्रसिद्ध केला त्यामध्ये देखील प्रत्येक सामान्य माणसाच्या हिताच्या बाबी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता।